खासदार विशाल पाटील यांचा वाढदिवस सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा. सांगलीचे लोकप्रिय खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा शिबिर, दंतरोग तपासणी शिबिर, वृक्षारोपण, वही वाटप, गणवेश वाटप, खाऊ वाटप, फळे वाटप आणि मेडिकल किट्सचं वाटप करण्यात आलं. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर तसंच मुलांना वही वाटप आयोजित केलं होतं. यावेळी राजेश नाईक अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, मंगेश चव्हाण विरोधी पक्षनेता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, नगरसेवक मयूर पाटील, फिरोज पठाण, समीर बिरनाळे, नगरसेविका सोनल पाटील, वर्षा निंबाळकर, सलमा शिकलगार, दीपाली पाटील, अश्विनी कदम. यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन बी.डी. पाटील, संचालक अमितदादा पाटील, विशाल चौगले, दौलतराव शिंदे, दिलीप पाटील, अंकुश पाटील, तानाजी पाटील, संजय पाटील, शिवाजी कदम, दिनकर साळुंखे, ऋतुराज सूर्यवंशी, नितीन खोत, सुभाष तात्या खोत, सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे, पैलवान प्रकाश जगताप, अध्यक्ष सांगली शहर जिल्हा काँग्रेस सेवादल विक्रमसिंह पाटील, शशिकांत पाटील, सांगलीवाडी डी.पी. बनसोडे, अध्यक्ष इंटक काँग्रेस एस.टी. महामंडळ नामदेव चव्हाण, मौलाली वंटमोरे, महेश भंडारे, आय्या शेख इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. आर्यन फाउंडेशन सांगलीच्या वतीनं वही वाटप करण्यात आलं. यावेळी संदीप आपटे, अशोक मुळीक, नंदकुमार मुळीक, प्रकाश बारडोले, मधुकर सूर्यवंशी, नामदेव चव्हाण, दीपक ताटे, मुजफ्फर पटवेगार, विराज नाईक, शरण सरवदे, संयम केसरे, पार्थ खांडेकर, धनंजय भोर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. त्याचबरोबर वृद्धाश्रम कुपवाड, वेलंकर अनाथ बालकाश्रम सांगली आणि दादूकाका भिडे मुलांचं निरीक्षणगृह सांगली, सुंदराबाई मालू मुलींचं वसतिगृह, केसीसी स्कूल आणि सावली बेघर निवारा केंद्र, मनपा शाळा नंबर 12 या ठिकाणी फळांचं वाटप करण्यात आलं. यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बी.डी. पाटील, संचालक अमितदादा पाटील, शिवाजी कदम, दिनकर साळुंखे, तानाजी पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, अंकुश पाटील, राजू पाटील, नितीन खोत आदींसह सॅमसन, श्रीमती करुणा सॅमसन, अध्यक्षा सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी, अण्णासाहेब खोत, अध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. मालगाव इथं जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीमध्ये खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी प्रदीप सावंत, तुषार खांडेकर, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेडबाळे, यश कुलकर्णी, बल्लू पुजारी, प्रकाश पोळ, मनोहर होनमोरे आणि स्टाफ उपस्थित होता. तासगाव तालुक्यातील डुबल धुलगाव इथं जिल्हा परिषदेत शाळेत वही वाटप करण्यात आलं. यावेळी भास्कर डुबल, अभिमन्यू डुबल, रहीम देवर्षी, प्रवीण पाटील, प्रकाश जाधव, वसीम मगदूम, दत्तात्रय डुबल, बलजिंदर मगदूम, विजयसिंह डुबल, शशिकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तर कळंबी तालुका मिरज इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये वही वाटप करण्यात आलं. यावेळी वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बी.डी. पाटील, सरपंच योगेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी आटपाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन गुरव, डॉक्टर उमेश पुजारी, डॉक्टर सुहास पवार, ग्रामपंचायत सदस्य सुभाष माळी, डॉक्टर नाथाजी कोळेकर, रणजित भांगे, प्रमोद पुजारी, विनोद पुजारी आदी उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील गोरेवाडीमध्ये जिल्हा परिषद शाळेत खाऊ वाटप करण्यात आलं. यावेळी भरत पाटील मुख्याध्यापिका उपस्थित होते. सावंतपूर तालुका पलूस इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये फळांचं वाटप करण्यात आलं. यावेळी वसंतदादा शेतकरी कारखान्याचे संचालक गणपतराव सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित सावंत, माजी उपसरपंच शेखर सावंत, माजी उपसरपंच अनिल सावंत, माजी उपसरपंच डॉक्टर मंगेश मोटे, तंटामुक्त कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत सावंत यांच्यासह प्रीती बुर्ले, मारुती शिरतोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल लाड आदी उपस्थित होते.
मिरज तालुक्यातील ढवळी इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. अमित अण्णा गौराजे, संजय अकिवाटी, प्रमोद मगदूम, नरसुगोंडा पाटील, अजित चौगले, आकाश गौराजे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. तर बुधगाव इथं वसंतदादा हायस्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आलं. यावेळी राजेंद्र प्रसाद जगदाळे, संजय कुलकर्णी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. मिरज तालुक्यातील आरगमध्ये विविध शाळांमध्ये सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सर्व शाळांना मेडिकल किट्सचं वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. 1,500हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी, विद्यार्थ्यांना मोफत टूथब्रश, टूथपेस्ट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि समाजसेवेचा आदर्श ठरणारा आहे. या उपक्रमास आरग जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे नेते प्रशांत चौगले सर, आरग गावातील काँग्रेस कमिटीचे नेते दीपक दादा कवाळे, रोहित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं. यावेळी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक, प्रभाग 11 मधील सर्व नगरसेवक उपस्थित होते. त्याचबरोबर देशातील आणि राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, पक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी, उद्योगपती, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी खासदार विशाल पाटील यांना शुभेच्छा कार्ड आणि दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.